श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिलं आहे की मनात गुलमोहर फुलला ऐकले होते कधीतरी. मनात गुलमोहर फुलला ऐकले होते कधीतरी. सुखदुःखांच्या दिवसात होता पाठीराखा हरी. सुखदुःखांच्या दिवसात होता पाठीराखा हरी. आयुष्याच्या वळणावर अनुभवले आता तरी. आयुष्याच्या वळणावर अनुभवले आता तरी. उन्हाळ्यातही बहरतो गुलमोहर आस्तादारी. उन्हाळ्यातही बहरतो गुलमोहर आस्तादारी. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते की आयुष्याच्या वळणावर बहरणारा गुलमोहर अनुभवला. आणि मनात गुलमोहर फुलणे म्हणजे आनंदी राहणं. मनात गुलमोहर फुलणं म्हणजे दुःखांवर मात करून आपण सुखी आणि आनंदी राहणं हा संदेश गुलमोहर देतो. त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलं आहे. सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम माजलगाव जिल्हा बीड येथून लिहित आहेत की हात तुझा हाती येता बहरला गुलमोहर. हात तुझा हाती येता बहरला गुलमोहर. जीवनाचा श्वासात श्वास गुंतता फुलला गुलमोहर मनाचा. हात तुझा हाती येता बहरला गुलमोहर जीवनाचा. श्वास श्वासात गुंतता फुलला गुलमोहर मनाचा. फुलला गुलमोहर मनाचा. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन, सुंदर अशी ही प्रेमचारोळी होती की श्वास श्वासात गुंतता फुलला गुलमोहर मनाचा. तर जीवनाचा फुललेला गुलमोहर, मनाचा फुललेला गुलमोहर मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ महमूदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहुगाव पुणे येथून. सौ महमूदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहुगाव पुणे येथून लिहिलं आहे की गुलमोहर फुलला असा आहे रक्तरंजित फुले. गुलमोहर फुलला असा आहे रक्तरंजित फुले. फांदी फांदीवर कशी घेती आनंदाने झुले. फांदी फांदीवर कशी घेती आनंदाने झुले. आनंदाने झुले. तर रक्तरंजित फुलांचा गुलमोहर आणि फांदी फांदीवर आनंदाचे झुले घेणारा तो गुलमोहर मॅडमच्या या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मनशब्द या नावाने मॅडम लिहित आहेत राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलं आहे. मनशब्द या नावाने राजश्री दांगट जाधव मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिलं आहे की उभे वृक्षदारी त्यात गुलमोहर तो भारी. उभे वृक्षदारी त्यात गुलमोहर तो भारी. लाल फुलांच्या सांभाराने मन मोहवितो सारी. लाल फुलांच्या सांभाराने मन मोहवितो सारी. पक्ष्यांची किलबिल मंद गुंजवी आसमंत मधुर. पक्ष्यांची किलबिल मंद गुंजवी आसमंत मधुर. मंद वाऱ्या झोता सवे वृक्ष पर्णांची चाहूल. मंद वाऱ्या झोता सवे वृक्ष पर्णांची चाहूल. वृक्ष पर्णांची चाहूल. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं गुलमोहराबद्दलचं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं की लाल फुलांच्या सांभाराने मन मोहवितो दारी. आणि पक्ष्यांची किलबिल जेव्हा आसमंतामध्ये मधुरपणे गुंजन करते त्यावेळी मंद वाऱ्याच्या झोतासवे वृक्ष पर्णांची चाहूल लागते. अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. छाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलं आहे की बहरला गुलमोहर रक्तिम कुंकुम नाली. बहरला गुलमोहर रक्तिम कुंकुम आली. सुरेख सुंदर फुले अवनीवर पसरली. सुरेख सुंदर फुले अवनीवर पसरली. मनमोहक बहर पंचपाकळ्यांचा. मनमोहक बहर पंचपाकळ्यांचा सडा. लाल भडक फुलांवरी हळदीच्या त्या कडा. वाह! लाल भडक फुलांवरी हळदीच्या त्या कडा. हळदीच्या त्या कडा. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच गुलमोहराबद्दल किती सुंदर सुंदर शब्दांकन आपल्या या जगभरातल्या साहित्यिकांनी केलेलं आहे नाही का श्रोते हो. तर पहा ना की बहरला गुलमोहर रक्तिम कुमकुम न्याहाली. बहरलेल्या गुलमोहरावर काय की रक्तिम कुमकुम न्याहाली. आणि सुरेख सुंदर फुले जी आहेत ती अवनीवर पसरलेली आहेत असं शब्दांकन करून मॅडमनी पुढं एक सुंदर अशी उपमा जी दिलेली आहे ती अगदी मनभावन अशी आहे की मनमोहक बहर पंचपाकळ्यांचा सडा आणि लाल भडक फुलांवरी
काय आहे लाल भडक फुलांवरी, तर हळदीच्या त्या कडा. वाह, अप्रतिम, खूप अप्रतिम सुंदर असे भाव गुलमोहराबदली या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय सांगोलकर सर लिहित आहेत कर्कमेतून. संजय सांगोलकर सरांनी कर्कमेतून लिहिलंय की मनात फुलला गुलमोहर, लाल झाले रे मुखकमल. मनात फुलला गुलमोहर, लाल झाले रे मुखकमल. नेत्र बोलती भाषा मनीची, ग्रीष्मही वाटे मज शीतल. अरे वा, नेत्र बोलती भाषा मनीची, ग्रीष्मही वाटे मज शीतल. नको प्रीतीची अवहेलना, नको प्रीतीची अवहेलना, विणविते तुझं पुन्हा पुन्हा. नको प्रीतीची अवहेलना, विणविते तुझं पुन्हा पुन्हा. कोमेजेल अंतरीचा सडा, कोमेजेल अंतरीचा सडा. करू नको रे असा गुन्हा, करू नको रे असा गुन्हा, करू नको रे असा गुन्हा. वाह वाह, खूप अप्रतिम की मनात गुलमोहर फुलल्यानंतर मुखकमल जे आहे ते लाल झालेलं आहे आणि नेत्र हे मनाची भाषा बोलतायत, तेव्हा ग्रीष्मसुद्धा मला शीतल वाटतोय असं शब्दांकन करून सरांनी लिहिलं की प्रीतीची अवहेलना करू नको, तुला पुन्हा पुन्हा विनवणी करते आणि अंतरीतला जो सडा आहे तो कोमेजेल असा गुन्हा करू नको. अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेकडे वळूयात, ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहित आहेत पुणे येथून. काव्यरसिका या नावाने सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी लिहिले पुणे येथून. मॅडम लिहित आहेत गुलमोहर या विषयाच्या अनुषंगानं चैत्रांगण या शीर्षकाखाली की चैत्र पालवी मधुगंधाचा बहरला गुलमोहर सप्तरंगाचा. चैत्र पालवी मधुगंधाचा बहरला गुलमोहर सप्तरंगाचा, साज लेऊनी फुला पानांचा अवनीवरती स्वर्ग बहरला. पाऊस येता वळवाचा मृदगंध येई मातीचा, पाऊस येता वळवाचा मृदगंध येई मातीचा. नभी तोरण इंद्रधनुचा, नभी तोरण इंद्रधनुचा, दारी सडा प्राजक्ताचा. वाह, नभी तोरण इंद्रधनुचा, दारी सडा प्राजक्ताचा. मॅडम पुढं असं लिहित आहेत की आम्रतरूवर मोहर सजला, आम्रतरूवर मोहर सजला. सुवास दरवळे आमरसाचा, सुवास दरवळे आमरसाचा. पानो पाणी मोगरा फुलला, चोहीकडे सुगंध पसरला, चोहीकडे सुगंध पसरला. वाह वाह, तर चैत्राची पालवी आणि त्याचा मधुगंध, बहरलेला गुलमोहर आणि त्याचे सप्तरंग अप्रतिमरित्या मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. खूप अप्रतिम निसर्गाचं मनोहारी रूप जे आहे ते मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की वाटेच्या कडे वनात खडे, वाटेच्या कडे वनात खडे, झाड एकटे फुलांचे सडे. वाह, झाड एकटे फुलांचे सडे. वसंत संग रक्तिम रंग, वसंत संग रक्तिम रंग, गुलमोहर स्वतःत दंग. वाह, वसंत संग रक्तिम रंग, गुलमोहर स्वतःत दंग. पर्णसंभार नसेच भार, पर्णसंभार नसेच भार, गुलमोहर फुले अपार, गुलमोहर फुले अपार. उन्हाच्या झळा वर्ण आगळा, उन्हाच्या झळा वर्ण आगळा. नेत्र सुखावे लागतो लळा, नेत्र सुखावे लागतो लळा, लागतो लळा. वाह वाह, खूपच अप्रतिम. जसं की मॅडमने म्हटले की वाटेच्या कडे वनात खडे, झाड एकटे फुलांचे सडे. एकटा असला तरी तो बहर न सोडत नाही, एकटा असला तरी तो फुल न सोडत नाही, एकटा असला तरी तो स्वतःचा रंग रक्तिम रंग जो आहे तो वसंतासंग उधळणं सोडत नाही आणि त्याच्या पर्णांचा संभार त्याला भार नसतो, कारण गुलमोहराला अपार अशी फुले असतात. याबद्दल अप्रतिम शब्दांमध्ये मॅडमनी गुलमोहराचं वर्णन केलेलं आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की लागता चाहुल चैत्राची बहरून गुलमोहर आला, लागता चाहुल चैत्राची बहरून गुलमोहर आला. सजली सृष्टी नवचैतन्याने आसमंत गुंजू लागला. वाह, सृष्टी नवचैतन्याने आसमंत गुंजू लागला. गुलमोहर फुलला लेवून पिवळी लाल केशरी फुले,
गुलमोहर फुलला लेहून पिवळी लाल केशरी फुले कोकिळा घालता साद त्यावरी, कोकिळा घालता साद त्यावरी आम्रवनी मयूर डुले, आम्रवनी मयूर डुले, मयूर डुले. वाह. तर चैत्राची चाहूल लागल्यानंतर बहरून आलेला गुलमोहर आणि नवचैतन्याने सजलेल्या सृष्टीमध्ये तो आसमंत गुंजू लागला, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मोसमराज माणिकराव वायदंडे सर लिहित आहेत. मो मा वा या नावाने सर लिहितात. मोसमराज माणिकराव वायदंडे सरांनी तासगाव जिल्हा सांगली येथून लिहिलंय. सर लिहित आहेत की उन्हातही फुलणाऱ्या गुलमोहर, उन्हातही फुलणाऱ्या गुलमोहरा आता माझं ऐक जरा, उन्हातही फुलणाऱ्या गुलमोहरा आता माझं ऐक जरा, हिरव्या गार पानात लाले लाल फुलात कारे शेंगा काळ्या, हिरव्या गार पानात लाले लाल फुलात कारे शेंगा काळ्या, प्रेमात तुझ्या पडतील सगळेच, प्रेमात तुझ्या पडतील सगळेच नाही सिरा, प्रेमात तुझ्या पडतील सगळेच देखणा आहेस हिरा, मी पण होतो असाच सुंदर, मी पण होतो असाच सुंदर, आता बगरे खुळ्या, आता बगरे खुळ्या. वाह वाह. खरंच की गुलमोहराला एक प्रश्न विचारलेला आहे सरांनी की तुझ्या या लाले लाल फुलामध्ये, हिरव्या गार पानामध्ये या शेंगा का काळ्या आहेत, तुझ्या प्रेमामध्ये पडतील असा तू देखणा आहे, असा हिरा आहेस तू, आणि मी पण असाच सुंदर होतो, असं वर्णन सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होतं. आणि श्रोते हो, पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये अश्विनी वानखेडे मॅडम लिहित आहेत सेमिनरी हिल्स नागपूर येथून. अश्विनी वानखेडे मॅडम यांनी सेमिनरी हिल्स नागपूर येथून लिहिले प्रेमाचा गुलमोहर या शीर्षकाखाली की लाल केशरी चमकदार सुंदर एप्रिल दरम्यानचा गुलमोहर, लाल केशरी चमकदार सुंदर एप्रिल दरम्यानचा गुलमोहर आपल्या नात्यावर लावूनी मोहर, आपल्या नात्यावर लावूनी मोहर, सडा प्रेमाचा टाकतो गुलमोहर, सडा प्रेमाचा टाकतो गुलमोहर, सडा प्रेमाचा टाकतो गुलमोहर. क्या बात आहे, क्या बात आहे. लाल केशरी चमकदार सुंदर हा असा एप्रिल महिन्यातला गुलमोहर, आणि आपल्या नात्याला तो मोहर लावून जातो, आपल्या प्रेमावर तो सडा टाकून जातो, सडा शिंपून जातो, असं अप्रतिम असं शब्दांकन या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये मेघा अर्बुज मॅडम लिहित आहेत सिंहगड रोड पुणे येथून. मेघा अर्बुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की तुझ्यासारखाच शांत राहून तप्त उन्हात लाल चुटूक गुलमोहर फुलतो, तुझ्यासारखा शांत राहून तप्त उन्हात लाल चुटूक गुलमोहर फुलतो, तुझ्या सानिध्यात मनाला शांतता मिळते, तसंच गुलमोहराकडे पाहून तप्त उन्हात मनाला थंडावा मिळतो, तुझ्या सानिध्यात मनाला शांतता मिळते, तसंच गुलमोहराकडे पाहून तप्त उन्हात मनाला थंडावा मिळतो. असा हा गुलमोहर प्रसन्नपणे फुलून, असा हा गुलमोहर प्रसन्नपणे फुलून तुझ्या माझ्या प्रीतीची आठवण करून देतो, तुझ्या माझ्या प्रीतीची आठवण करून देतो. वाह. तर गुलमोहर जो प्रीतीची आठवण करून देणार आहे, गुलमोहर ज्याच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर शांतता मिळते, शीतलता मिळते, नेत्र सुख मिळतं, त्याच्याकडं पाहिल्यानंतर आपले डोळे तृप्त होतात, आणि तसंच सख्याचे सखा किंवा सखीचं सान्निध्य असतं की त्याच्या किंवा तिच्या प्रीतीमध्ये जेव्हा गुलमोहरासारखी शीतलता आपल्याला मिळत असते, त्या आठवणी मनामध्ये रुंजी घालायला लागतात. तर त्या आठवणींना मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ नेहा रवींद्र रनाळकर मॅडम लिहित आहेत नवटे मॅडम नाशिक येथून. सौ नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे की तप्त ग्रीष्मातही रक्तवर्णी सुमनांच्या गुच्छांनी लक्ष वेधून घेतसे गुलमोहर, तप्त ग्रीष्मातही रक्तवर्णी सुमनांच्या गुच्छांनी लक्ष वेधून घेतसे गुलमोहर, बघणाऱ्या प्रत्येक लोचनांना सुखद शीतलता देतसे निसर्गातील अनोखी धरोहर, निसर्गातील अनोखी धरोहर. क्या बात आहे. आणि खरं आहे ही गुलमोहर जणू काही निसर्गाची अनोखी धरोहर आहे, कारण तो
म्हणजे अपोजिट गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये बरीचशी झाडं ही बहरतात, परंतु गुलमोहर हा उन्हाळ्यामध्ये बहरतो. ही निसर्गाची किमी आहे. या निसर्गाच्या किमयेला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये मिनल कांबळे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. मिनल कांबळे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की मखमली लाल केशरी सडा अंगणी बरसला. मखमली लाल केशरी सडा अंगणी बरसला, ग्रीष्माच्या वणव्यात गुलमोहर एकटाच बहरला. वाह! ग्रीष्माच्या वणव्यात गुलमोहर एकटाच बहरला, ओंजळीत घेता फुलं आठवणींचा स्पर्श गंधाळला. ओंजळीत घेता फुलं आठवणींचा स्पर्श गंधाळला, श्वासांचे झुंबर हल्ले, श्वासांचे झुंबर हल्ले, नकळत देह हा सुखावला, नकळत देह हा सुखावला. वाह वाह! खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की ओंजळीत घेता फुले आठवणींचा स्पर्श गंधाळला, आठवणींचा गंधाळलेला स्पर्श आणि श्वासांचं झुंबर हल्लं. खूप अप्रतिम अशी ही उपमा होती की श्वासांचे झुंबर हल्ले, नकळत देह हा सुखावला, देह हा सुखावला. आणि खरंच की आज गुलमोहराच्या रचना ऐकताना खरंच देह हा सुखावून गेलेला आहे. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.